नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय कारल्याची सुकी भाजी। या पद्धतीत जर तुम्ही सुद्धा भाजी केली तर तुमची सुद्धा थोडी पण कडू होणार नाही। या पद्धतीमध्ये आपण आज भाजी करणार आहोत। एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि या पद्धतीत जर केली तर तुमची सुद्धा भाजी थोडी पण कडसर होणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर रेग्युलर ग्रीन कलरचे हे मी कारली घेतलेली आहेत। वजनी प्रमाणात हे अर्धा किलो आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे आहे कारल्याचे। मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहे पूर्ण कारल्याचे। कारले हे शरीरासाठी एकदम उत्तम अशी भाजी आहे। कारल्यामुळे ज्याला शुगर आहे त्याची शुगर ही नियंत्रित राहते। त्यामुळे आठवड्यातून एकदा ते दोनदा तुम्ही कारल्याची भाजी शक्यतो खा, म्हणजे तुमची शुगर ही कंट्रोल राहील। आणि अशा पद्धतीमध्ये जर कारल्याची भाजी केली तर घरामध्ये सर्व लहानापासून तर मोठे मागून मागून खातील। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची जर कारल्याची भाजी केली तर एकदम चविष्ट आणि थोडी पण कडू होणार नाही आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे उभट काप मी सर्व कारल्याचे करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला हे कारले मॅरिनेट करायचे आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेले आहे आणि अगदीच 1/4 टीस्पून हळद घालायची आहे आणि छानपैकी सर्व कारल्याच्या कापांना मीठ आणि हळद चोळून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आणि हे रेडी झाले आहेत, आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत कारले। आता त्यानंतर आपण कढईमध्ये थोडे पाणी घेतलेले आहे। आता आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे आहेत। तर पाण्यात उकडून घ्यायचे नाही आहे, तर पाण्यावरती आपण चाळणी ठेवून हे कारलेचे काप आपण उकडून घेणार आहोत। अशा प्रकारे जर आपण कारल्याची भाजी केली तर एकदम मस्त अशी होते, बिलकुल कडू होणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर अशा प्रकारे सर्व कारल्याच्या काप मी चाळणीमध्ये ठेवले आहेत आणि छानपैकी पाण्यालाही उकळी फुटलेली आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे, म्हणजे हे कारले छानपैकी वाफवले जातील। आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात। चिंच मी पाण्यामध्ये भिजू घातली आहे आणि एक ग्रीन मसाला तयार करून घेणार आहे। त्यामध्ये घेतले आहे कोथिंबीर, लसण आणि अद्रक। हे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करणार आहोत आणि यामध्येच आपण धनापूड घालणार आहोत। येथे मी 2 ते 3 चमचे धन्याची पूड घातलेली आहे। यामध्येच आपल्याला बारीक करताना घालायची आहे। आणि इथे आपले चिंचेचे पाणी पण चांगल्या प्रकारे भिजले गेले आहे, चिंच भिजले गेलेली आहे आणि मी ती चिंच काढून घेत आहे। तर पाहू शकता आणि त्यामध्ये थोडासा आपल्याला गूळ घालायचा आहे। चिंच गुळामुळे भाजीला चव अप्रतिम अशी येते। आणि त्यानंतर मी प्लेटमध्ये आपल्या शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे भाजीसाठी आणि आपला हा बारीक केलेला मसाला आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये जो कोथिंबीर, लसण, अद्रकचा जो मसाला केला होता तो आपण या कुट्ट्यामध्ये घालणार आहोत। यामध्येच आपण धन्याची पूड पण घातलेली आहे। तर हे सर्व मसाला आपण रेडी केलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। आणि त्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि घरगुती हा काळा मसाला आहे तो चवीनुसार आपण घालणार आहोत। आणि आपले हे चिंचेचे पाणी केलेले होते गूळ आणि चिंचेचे, ते आपण आपल्या या मसाल्यामध्ये घालणार आहोत। गूळ चिंचामुळेच तर आपली भाजी कडसरपणा आपल्या या भाजीचा कमी होतो आणि वाफवल्याने पण कडसरपणा कमी होतो। तर या मसाल्यामध्ये आपण हे चिंच गुळाचे पाणी आपण थोडे घालणार आहोत। अशा प्रकारे भाजी केली ना की न खाणारे भाजीसुद्धा मागून मागून खातील। तर पाहू शकता कारले हे वाफवले गेले हे छानपैकी। तर आपल्या मसाला पण रेडी झालेला आहे आणि कारले पण वाफवले गेलेले आहेत। तर पाहू शकता मी कारल्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत, चाळणी काढून घेतलेली आहे। तुम्ही हे कारले
धुवू शकता थोडे पाण्यामध्ये वाफवलेले. आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये जिरे मोहरीचा छानपैकी तडका तयार करून घेणार आहोत. आणि छानपैकी कडकडीत तडका तयार झाला की आपल्याला त्यामध्ये आपल्या या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत. वाफवल्यानंतर आपण ह्या कारल्याच्या फोडी नळाखाली धुवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे तेलामध्ये 4 ते 5 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे भाजीला चव ही अप्रतिम अशी येते. आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी 4 ते 5 मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता सर्व मसाला छानपैकी आपण फ्राय करून घेतलेला आहे. आणि यामध्येच आपण थोडं चिंचगुळाचं पाणी घालणार आहोत आणि थोडे साधे पण पाणी घालणार आहोत. 5 ते 7 मिनटं छानपैकी आपण शिजू देणार आहोत. आणि त्यानंतर पाणी आटल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसे आपण ही भाजी ठेवणार आहोत. त्यामध्ये थोडे मी साधे पाणी पण घातले होते. तर पाहू शकता पाहता क्षणीच खावीशी वाटणारी ही भाजी खरंच चवीला खूप अप्रतिम अशी होते. अशा प्रकारची जर भाजी केली तर लहानापासून तर मोठे सर्वजण आवडीने खातील. पाहू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे. मस्तपैकी आपण सुकी भाजी तयार केलेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.